संकल्प म्हणजे भेदरलेल्या मानसिकतेतले अस्वस्थ सत्ताधाऱ्यांचा अर्थसंकल्प आहे. विधान परिषद तुम्ही पैशाचा जुगार खेळून जिंकली. उद्या परवा ही नावं फुटतील. या आमदारांची हालत काय होईल बघा गावामध्ये. ते आमदार तुम्ही विकत घेऊ शकता, जनतेला नाही विकत घेऊ शकत. त्यांना रस्त्यावर फिरणं मुश्किल करून टाकतील जनता. जनतेला गद्दारी आवडत नाही. मतदारसंघात निवडून आले त्यांना आव्हान करीन की यांना जोड्याने मारा. म्हणजे निवडणूक हरण्याची भीती आहे आणि त्यामुळे पैशाचा वापर करण्यासाठी असं प्रकारचं म्हणून तर घाबरलेला अर्थसंकल्प म्हणजे भेदरलेल्या मानसिकतेतले अस्वस्थ सत्ताधाऱ्यांचा अर्थसंकल्प आहे. आणि हे कालपासून जे सुरू केलं ना, विधान परिषद जिंकली, विधानसभा जितेंगे. विधान परिषद तुम्ही पैशाचा जुगार खेळून जिंकली. तुम्ही आमदारांना 5 कोटी 100 कोटीचे कामं, 5 कोटी कॅश आणि 100 कोटीची कामं देऊ ते आमिष दाखवून त्या आमदारांना वोट करायला लावलं. ते आमदार तुम्ही विकत घेऊ शकता, जनतेला नाही विकत घेऊ शकत. उद्या परवा ही नावं फुटतील. या आमदारांची हालत काय होईल बघा गावामध्ये. त्यांना रस्त्यावर फिरणं मुश्किल करून टाकतील जनता. जनतेला गद्दारी आवडत नाही. मी निवडून दिलेला आमदार, माझ्या मतावरती निवडून आलेला आमदार 5 कोटीला स्वतःला विकतो, हे जनतेला अजिबात आवडत नाही. 100 कोटी मिळाले विकास निधी. काय विकास निधी करणारे 100 कोटी आजच्या तारखेला घेऊन बिल कॉन्ट्रॅक्ट. 100 कोटी म्हणजे काय, 100 कोटी घेतले ते बाबा हे घे तुला 20 ॲडव्हान्स आणून. 20 म्हणजे किती झाले, 20 कोटी रुपये आणि 5 कोटी रुपये म्हणजे 25 कोटी रुपयाला एक मत विकतोय तू. काय वाईट आहे, धंदा चांगला आहे. धंदा आहे, लेकिन धंदा आहे. मला एक तो मध्य प्रदेशमध्ये एक माणूस पकडला गेला होता असाच राजकारणी, आणि तो बोलताना म्हणत होता की पैसा खुदा तो नहीं लेकिन खुदा से कम भी नहीं. महाराष्ट्राच्या कल्चर वोटिंग बद्दल हेच काहीतरी दिसतंय. जे कोणी फुटले असतील त्यांना मी तेथील जनतेला, या मतदारसंघात निवडून आले त्यांना आव्हान करीन की यांना जोड्याने मारा.